आज आहे स्वामी समर्थांचा प्रकट दिन, तर काही कारणाने ना मला बरेच दिवस झाले मंदिरात जायला म्हणजे वेळच भेटत नाही. काही ना काही गोष्टी येत असतात. त्यामुळे ना सध्या काही जायला वेळच भेटत नव्हता आणि सकाळी तसंच काहीसं झालं. निघावं म्हटलं पण तेवढ्यात यांचं काहीतरी काम आलं, त्याच्यामुळे ते कॅन्सल झालं आणि संध्याकाळी फायनली जे आहे आम्ही ठरवलं की आपण आता जायचंच. त्याच्यामुळे आता आम्ही आलो होतो स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये. मंदिर जे आहे ना खूप छान असं सजवलेलं होतं बाहेरून सुद्धा आणि आतून सुद्धा. आता आतला व्ह्यू जो आहे तो तुम्हाला दाखवतेच, पण त्यानंतर आहे ना दर्शनाची लाईन ही ना भली मोठी होती, पण रांगेत थांबलो. हे बघा मंदिर गाभाऱ्याच्या बाहेरच आहे ना इतकी सुंदर अशी रांगोळी काढलेली होती ना, खूप मस्त मोराची रांगोळी काढलेली होती. तर रांग भली मोठी होती. तोपर्यंत हे बघा आरूचं इकडे असं काहीसं चालू होतं. त्याच्यानंतर आहे ना फायनली आमचा नंबर आला आणि आतमध्ये आम्ही स्वामींचं दर्शन घेतलं. खूप सुंदर असं आतमध्ये सुद्धा सजवलेलं होतं. छान असं स्वामींचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आहे ना दर्शन वगैरे घेऊन झालं आणि बाहेर आहे ना छान असं बुंदीचा प्रसाद होता आणि केळी सुद्धा होती. ना आरूला घेऊन अगोदरच दर्शन घेऊन आले होते आणि त्याच्यावर ना छान असं आम्ही ना